पहलगाममधील गोळीबाराचा नवा व्हिडिओ समोर. झिपलाईनचा अनुभव घेणाऱ्या गुजरातच्या अहमदाबादचे रहिवासी ऋषी भट यांनी शूट केला व्हिडिओ. झिपलाईन करताना शेजारील व्यक्ती अल्लाहू अकबर बोलत असल्यानं आला संशय. पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. हल्ल्यावेळेस पर्यटक लपतानाचा व्हिडिओ आलाय समोर. या व्हिडिओमध्ये गोळीबारांच्या आवाजामुळे पर्यटक भीतीनं खाली बसतायत. उत्तर युरोपच्या स्वीडन देशाकडून भारतीय सैन्याला कार्ल गुस्ताव रॉकेट लॉन्चर. सर्जिकल स्ट्राईकसाठी स्वीडनच्या साब कंपनीकडून भारतात संहारक शस्त्र. सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या हालचाली. उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाकच्या उपस्थितीमध्ये बैठक. या बैठकीला पाकिस्तानातील सर्व मोठ्या अधिकाऱ्यांची उपस्थिती. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफची इस्लामाबादमध्ये बैठक. सिंध प्रांतातील विरोधामुळे शहबाज शरीफ अस्वस्थ. बिथरलेल्या पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांची सीसीआय बैठक. युद्धाच्या भीतीमुळे पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी. खचलेल्या मनोबलामुळे हजारो पाकिस्तानी सैनिकांचे राजीनामे. पाकिस्तानातल्या जवळपास 1200 सैनिकांनी दिले राजीनामे. श्रीनगर पोलिसांकडून दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणी छापेमारी. 36 ठिकाणी श्रीनगर पोलिसांकडून छापेमारी. दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी दहशतवाद्यांना काश्मीरी नागरिकांनी मदत केल्याचा संशय. एनआयए तपासातून माहिती समोर. 15 काश्मीरी कामगारांची ओळख पटली. पहलगाम हल्ला प्रकरणी 3 मुख्य संशयितांना अटक. दोघांचा शोध सुरू. पहलगाम हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर होणार होता, पण गर्दीमुळे तो करण्यात आला नाही. एनआयए तपासातून माहिती समोर. पाकमधील 10 जण 6 दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचंही समोर. आयएसआयनं पहलगाम दहशतवादी हल्ल्यात फंडिंग केल्याचा आरोप. तसंच काश्मीरच्या स्थानिक बंकरवाल समुदायासोबत संपर्क करून त्यांना रॅडिकलाइज करण्याचाही केला प्रयत्न. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.